विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण मागे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे फॉर्म झाले वेन द ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट द टू लाईन्स हे आपण बघितलेले आहे. आता समजा ह्या दोन लाईन्स आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. आता मी नाव देतो. सपोज AB be the transversal which can be intersect the two lines. Line will be the MN and second line will be the PQ which intersect the two lines at a two distinct point, that is X and Y. म्हणजे लाईन AB, लाईन MN आणि लाईन PQ ला X आणि Y मध्ये इंटरसेक्ट करते, बरोबर आहे. मग हे इंटरसेक्ट केल्यामुळे आपले जे टोटल अँगल्स तयार होतात ते किती अँगल्स तयार होतात? 1 2 3 4 5 6 7 8 असे टोटल 8 अँगल्स फॉर्म होतात, बरोबर आहे. यावरून आपण करस्पॉन्डिंग अँगल्स बघितलेले आहेत. आता आपण इंटेरियर अँगल्स बघणार आहोत. मी करस्पॉन्डिंग अँगल्स पण तुम्हाला देणार आहे. पहिले मी इंटेरियर अँगल्स सांगते. अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर अँगल्स सांगल्यानंतर मग करस्पॉन्डिंग अँगल्स पण घेऊया. तर ठीक आहे, आपण पहिले करस्पॉन्डिंग अँगलने सुरुवात करूया. मी तुम्हाला अगोदरच शिकवलेला आहे. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता पहिला जो अँगल आहे तो कोणता? फर्स्ट अँगल आपण बघूया. ए, आता अँगल हा वाचायचा आपल्याला. मग आपण करणार AXM, अँगल AXM अँड अँगल त्याचा काय येईल त्याच साईडला त्याच्या खाली XYP, म्हणजे ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल्स हा. बरोबर. सेकंड अँगल आपण कोणता घेऊया? हा AXN अँड त्याचा करस्पॉन्डिंग अँगल्स त्याच्याच खाली XYQ. बरोबर. आता हे दोन झाले. आता आता हा जो आहे हा आपल्याला वाचायचा आहे. मग सुरुवात इथून करायची. MXY अँड आता हा खालचा म्हणजे ह्याच्या पण खालचा काय येईल PYB. पुढचा अँगल हा N. आता हा अँगल वाचायचा, इथून सुरुवात करायची. NXY अँड अँगल QYB, अँगल QYB हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. जसे करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात त्या पद्धतीने देखील आणखी इंटेरियर अँगल्स पण तयार होतात. हे इंटेरियर अँगल्स म्हणजेच काय की विच इज द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल ऑल्सो इट इज अन इंटेरियर, म्हणजे ते आतल्या भागामध्ये असतात. आता पहिल्यांदा आपण इंटेरियर अँगल्स बघूया. आता हे जे इंटेरियर अँगल्स आहेत मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ते आतल्या बाजूला पण असतात आणि कुठल्या साईडला ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला असतात. आता हे इंटेरियर अँगल्स कोणकोणते ते मी तुम्हाला सांगतो. आता मी काय म्हणतो तर ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला शिवाय आतल्या भागात. आता आतल्या भागात असलेले अँगल्स कोणते आहेत बघा. हा एक आणि हा. हे जे दोन पेअर ऑफ अँगल्स आहेत त्याला म्हटलं जातं इंटेरियर अँगल. कोणते अँगल्स म्हटलं जातं? इंटेरियर. आता हा अँगल वाचणार तुम्ही कसा वाचणार? MXY अँगल MXY अँड अँगल त्याच्याच खालचा काय येईल XYP. हा वाचताना XYP. सेकंड इंटेरियर अँगल जसं ह्याच्या ह्या साईडला आहे ट्रान्सव्हर्सलच्या, तसे ट्रान्सव्हर्सलच्या पलीकडच्या साईडला पण अँगल असणार आहे. म्हणजे हा अँगल हा
बरोबर. मग आता हा अँगल वाचा बघू काय येईल. हा वाचायचा आहे म्हणजे इथून सुरुवात करायची. NXY अँगल NXY अँड अँगल त्याच्याच आतमध्ये XYQ. म्हणजे किती इंटिरियर अँगल्स तयार होतात आतल्या बाजूला? दोनच. किती पेअर तयार झालेले आहेत? 2 पेअर इंटिरियर अँगलचे तयार झालेले आहेत. जसे इंटेरियर अँगल्स तयार झालेले आहेत तसे अल्टरनेट अँगल्स पण तयार झालेले आहेत. आता अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय ते आपण बघूया. आता अल्टरनेट अँगल म्हणजेच काय? विच इज अपोजिट साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. मग अशी मी काय म्हटलं तर इंटेरियर अँगल म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडचे अँगल्स आहेत, पण हे पेअर अँगल्स आहेत विच इज अपोजिट साइड्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म ऑफ द ट्रान्सव्हर्सल शोज द अपोजिट इन डायरेक्शन. म्हणजे दोघांची जी आर्म आहे ती एकमेकांच्या अपोजिट आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय? आता सांगतो तुम्ही. पहिले जरा पुसले ते मी जरा व्यवस्थित करते आणि नाव देते. हा एक्स आहे आणि लाईन जरा मी करते. ओके. आता मी काय म्हटलं होतं की हे जे अल्टरनेट अँगल्स आहेत हे 2 प्रकारचे आहेत. ते इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर अल्टरनेट अँगल पहिला आपण बघूया. तर ह्याचा फर्स्ट पार्ट आपण बघतोय. आणि याचे दुसरे अँगल्स तर दुसरा प्रकार आहे त्याला म्हटलं तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणजे पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स 2 प्रकारचे, इंटेरियर ॲज वेल एज एक्सटर्नल. आता आपण पहिल्यांदा आपण इंटेरियर अल्टरनेट. इंटेरियर म्हणजे आतल्या भागातील आणि एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या भागात. आता मी काय सांगितलं होतं की हे जे अँगल आहे विच इज अपोजिट साइड्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल. म्हणजे एक जर ट्रान्सव्हर्सलच्या ह्या साईडला असेल तर दुसरा ट्रान्सव्हर्सलच्या त्या साईडला असणार आहे आणि दोघांची डायरेक्शन वेगवेगळी. म्हणजे ह्या आमची डायरेक्शन इकडे, त्या आमची डायरेक्शन तिकडे. आता फॉर एक्झाम्पल सांगते. पहिला आपण इंटेरियर बघूया. बरोबर आहे. इंटेरियर म्हणजे पहिले आपण आतले बघूया. आतले अँगल म्हणजे कोणते येतात? 1, 2, 3 आणि 4. बरोबर आहे. आता ह्यातला अल्टरनेट अँगल कोणता? तर तुम्हाला म्हटलं होतं इंटेरियर म्हणजे हे 2 किंवा हे 2. बरोबर आहे. अल्टरनेट मीन्स इन शॉर्ट झेड लेटर. आता तुम्ही म्हणाल झेड लेटर म्हणजे नक्की काय? उदाहरणार्थ हा जर अँगल असेल तर ह्या अँगलचा अल्टरनेट अँगल हा. म्हणजे हा ट्रान्सव्हर्सलच्या साईडला इकडचा अँगल आणि त्याची पेअर इकडच्या ह्या ट्रान्सव्हर्सलच्या साईडला. पण हे वर तर हे खाली. बघा लक्षात आलं. म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला लेटर म्हटलं होतं झेड. असं जरी लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. आतल्या साईडला इंटेरियर म्हणजे आतच्या साईडला पण ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला. ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला दोघा याची आर्म ह्या डायरेक्शनला, त्याची आर्म त्या डायरेक्शनला. म्हणजे आता आपल्याला हा अँगल वाचायचा तर तुम्ही कसा वाचणार? इंटेरियर अल्टरनेट अँगल MXY अँगल MXY अँड अँगल त्याचा अल्टरनेट अँगल कुठला येईल? आता खालचा काय येईल? XYQ. लक्षात आलं मी काय म्हणणार आहे ते? झेड लेटर असेल. आता इंटेरियर हवा म्हणजे तो उरले हे 2. बरोबर आहे. म्हणजे हे पण अल्टरनेट अँगल येईल. म्हणजे हा बघा हा हा त्याचा अल्टरनेट अँगल हा आणि ह्या साईडला
हा या साईडला, हा वरच्या साईडला, हा खालच्या साईडला, बरोबर आहे. मग आता हा अँगल वाचताना तुम्ही कसं वाचणार, एम एक्स वाय, अँगल एम एक्स वाय अँड अँगल, आता हा वाचायचा आपल्याला एक्स वाय पी, म्हणजे इंटरियर अल्टरनेट अँगल किती तयार झाले, 2 तयार झाले. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे आता पहिला या साईड, समजा आपण हा घेतला, जरा मी दुसरं फोन केलं होतं, हा घेतला, तर ह्याचा एक्सटेरियर म्हणजे आतला बाहेर सोडून, आतलं सोडून बाहेर म्हणजे हे बाहेरचे भाग येतात हे, बरोबर. एक्सटेरियर पार्ट हे येतात, वरचे 2 आणि खालचे 2, बरोबर आहे. मग हा वरचा हा घेतला तर ह्याचा हा ट्रान्सव्हर्सलच्या ह्या साईडला असेल, तर दुसरा कुठे असेल, ट्रान्सव्हर्सलच्या दुसऱ्या साईडला, म्हणजे कुठे असणार, हा. आणि लक्षात, म्हणजे आता हा अँगल वाचताना कसं वाचणार, हा ए एक्स एम, अँगल ए एक्स एम, एक्सटेरियर म्हणजे वरच्या साईडला, मग खालच्या साईडला पण त्याच्या विरुद्ध बाजूला काही क्यू वाय बी अँड अँगल क्यू वाय बी, बरोबर. आता दुसरा, आता उरला हा, आता आपण हा अँगल घेतला ट्रान्सव्हर्सलची ह्या साईडला, मग आता अल्टरनेट अँगल म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला, म्हणजे कुठल्या साईडला येईल बघा, हा. आता हा वाचताना काय वाचाल, ए एक्स एन, अँगल ए एक्स एन अँड अँगल एक्सटेरियर ह्या वरच्या साईडला, माझ्या खालच्या साईडला काय, पी वाय बी, आलं लक्षात. म्हणजे यावरून आपण काय बघितलेलं आहे बघा, मी ह्या when the transversal intersect the two lines with the two distinct point, then the 4 corresponding angles form. किती corresponding angles तयार झाले, 4 corresponding angles तयार झाले, 2 इंटेरियर अँगल तयार झाले आणि 4 अल्टरनेट, त्या 4 अल्टरनेट अँगल म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल 2 तयार झाले आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल 2 तयार झालेले आहेत. हे अँगल समजलं, पुन्हा 1-2 वेळा हा व्हिडिओ बघा तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. थँक्यू.